हॅलो फ्रेंड्स, वीकेंड असला म्हणजे आपल्याला नाश्त्यासाठी काहीतरी वेगळंच हवं असतं. कारण रोज रोज तेच पोहे उपमा खाऊन आपण कंटाळून जातो. चला तर मग या वीकेंडला आपण बनवू खमण ढोकळा. कढईमध्ये 1 वाटी रवा आणि 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे. त्यात पाणी टाकून त्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता या पद्धतीने त्याचं बॅटर तयार करायचं आहे. त्यात एकही गठोळी राहू द्यायची नाहीये. छान मिक्स करून घ्यायचं आहे. बॅटरमध्ये आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे. वाटीमध्ये थोडे लिंबू पावडर घ्यायचे आहे आणि त्यात 2 पळी तेल टाकायचं आहे आणि त्याला चांगले मिक्स करून घ्यायचं आहे. तयार केलेल्या बॅटरमध्ये थोडी साखर टाकायची आहे आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता बॅटरमध्ये लिंबू पावडरचे तेल टाकायचं आहे आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये सोडा टाकायचा आहे आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. सोडा टाकल्यानंतर बॅटर छान फुलते. तुम्ही बघू शकता बॅटर किती छान फुगले आहे. आता खमण ढोकळ्याच्या ताटलीला तेल लावून घ्यायचं आहे. त्यानंतर बॅटर त्यामध्ये टाकायचे आहे आणि खमण ढोकळ्याच्या भांड्यामध्ये पाणी टाकून त्यानंतर खमणच्या प्लेटा त्या भांड्यामध्ये ठेवायच्या आहे आणि 10 मिनिटासाठी खमण शिजू द्यायचे आहे. खमण शिजून रेडी आहे. तुम्ही बघू शकता छान फुगले पण आहे. आता त्यानंतर खमणला फोडणी द्यायची आहे. फोडणीच्या भांड्यात तेल टाकून त्यामध्ये जिरे मोहरी टाकून त्याला फोडणी द्यायची आहे. फोडणी दिल्यानंतर त्यावर थोडी कोथिंबीर टाकायची आहे आणि खमणला छान आकारात कट करून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता या पद्धतीने वीकेंडच्या नाश्त्यासाठी स्पेशल खमण ढोकळा रेडी झाला आहे. फ्रेंड्स, तुम्हाला कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स फॉर वॉचिंग.